तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला। भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर मोठी गर्दी केली होती। दरम्यान राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर यांनीही अभिवादन केलं। तर मुंबई महापालिकेकडून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरातील पत्रव्यवहार, त्यांच्या पदवीमधील काही फोटो आणि तसंच इतर काही दुर्मिळ फोटोंचं हे प्रदर्शन आहे। परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला कोठडी। अटक आरोपी आयान अहमद MIMचा कार्यकर्ता, त्यांची टोळी कार्यरत, भाजप खासदार अनिल बोंडेंचे आरोप। प्रकरणात अनेक नेत्यांची नावं येत असल्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं आवाहन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा महापूर। ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जणांना अटक। मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट। 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट। गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत MD ड्रग्सची फॅक्टरी। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य। हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। होर्मुझमध्ये इराणचीच नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा डाव। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणी बंदरावरून येणाऱ्या जहाजांना रोखणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून वंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।